ती भाषा वाचता आहे ना, पण आपल्या गावातल्या काही हुशार पोरांनी त्याचे फोटो काढले आणि विश्लेषण करणाऱ्याकडे ते घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं तुमच्या गावात ह्या नावाच्या कुणबी नोंदी निघाल्या 2 वर्षापूर्वी. त्या 2 वर्षापूर्वी यांनीच आपल्याला नोंदी ते प्रमाणपत्र दिलं. सगळं गाव त्याच्यात 3000 लोक बसले, 3400 लोक आहेत मला वाटतं त्या गावात दहीहंडे नावाचे. प्रमाणपत्र निघाले, त्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला सांगते बावनकुळे आणि ह्यो शिरसाट, त्यांचे प्रमाणपत्र. बर, जात पडताळणी समितीने काय सांगितलं, यांना व्हॅलिडिटी देऊन टाका, तसा आम्ही आदेश करत आहोत. ते मी व्हायरल केले, नसल तुमच्यापर्यंत मिळालं तर पुन्हा व्हायरल करतो. कधी रद्द होतं? मराठीत ताळ्यावर राहा बरं का तुम्ही, तुमच्या बुद्ध्या ठेप्याला ठेवा, तुम्ही ताळ्यावर राहा, पुढची पिढी बरबाद होईल आपली. आपण जगतो कशी आता, पुढच्या पिढीचा लेकरा बाळाचा लेकी बाळाचा असं मरण आणते. आपण एवढे ताठर असून जर हे आले तर मग कसं व्हायचं? काय आवाज तर काय मला वाटलं आणखीन काय, मला वाटलं बावन पुढे चाला. नाही ते त्याला आता त्याने चूक केली, त्याला भोगावं लागला. आपण फक्त तुम्हाला सांगितलं मी, आपण फक्त आता गावोगाव पिंजायला सुरुवात करा, कुणीच हायगाई करू नका. आंतरवाली जाम झाली, सरकार गेले, पुऱ्या मागण्या घेऊन तर हटायचं नाही, बार बार आंदोलन करायचं. किती दिवस? 3 वर्ष झालंय ते गाव आपल्यासाठी झुंजत आहे. ज्या गावाला रक्त सांडलं त्या गावच्या नोंदी रद्द करायला लाज वाटली पाहिजे यांना. ज्या कधी रद्दच होऊ शकत नाही. उद्या तुमच्यावर वेळ येणार ना, मग ही सगळ्यावर वेळ येणार. ते प्रत्येकाच्या नोंदी असं दादागिरीनं मंत्री सांगून रद्द करणार. मग काय करणार आपण? तुमचं खरं असूनही चालू देणार नाही, खरं असूनही चालू देणार नाही. म्हणून आता आपल्याला हे शहाणपण म्हणायचं. बावनकुळेने आपल्याला शहाणपण शिकले. आम्ही मंत्री पुढे चालून तुमच्या खऱ्या असल्या तरी रद्द करणारे हुशार केले त्याने आपल्याला. म्हणून आपण आता सावध व्हा. एकही नोंद आपल्या गरीब मराठ्यांची रद्द होता कामा नये, एक पण. आजपासून तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. पुरा धाराशिव जिल्हा पुरा पिंजून काढायचा. एक माणूस नाही म्हणला पाहिजे की मला सांगितलं नाही. तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे फोन आहेत प्रत्येक फोन लावून सांगा निघ म्हणून. आपण आपल्या गाड्या घ्यायच्या, मराठ्यात लय गाड्या आहेत, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येकापर्यंत हे निरोप द्या आणि रोज मोबाईलवर पोस्ट टाकीत जा आंदोलनाच्या. आपल्या रोज मोबाईलला काहीतरी काम पाहिजे ना. मी आता तुमच्या खेडगावात सांगितलं, मोबाईल 3 वाजता ऑनलाईन तिथं बसलेला प्रत्येकाची, आणि पोस्ट तर एकदम टाकली. आणि मग ऑनलाईन 3 वाजता पाठव, तू बघतो काय मोबाईल मध्ये. 3 वाजता मोबाईल बघतो काय. जातीच्या कामाला तुमचं योगदान द्या. कमीत कमी राहिलेले एवढे 15 दिवस जातीसाठी ताकद द्या. तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होईल, सोनं होईल त्यांचं. वेळ द्या तुम्ही. हातचं जेवढं काम आहे ते करा. तुम्हाला शेतात काम आहे, तुमच्या व्यवसायावर काम आहे, तुम्हाला बसल्या बसल्या फोन लावा. सोडू नका एक पण फोन. येईल नाही तर नाही येईल, आपलं सांगायचं काम करा. अख्खा मराठा जागा होतो. सोशल मीडियात लई ताकद आहे. अख्खं जग जागा होतं सोशल मीडियावर. तुम्ही काय शिवाय द्यायले कोणाला का गोळ्या घालीत म्हणाले याला? आपल्या आरक्षणाबद्दल मराठा जागृत करायला होतो आपण. आणि आपल्या जातीचे पोस्ट टाकायला लाज काय वाटती? तू मराठा कसला मग तुला लाज वाटते का? तुला मत फक्त कळून द्यायला काय चाललंय. गिअर मध्ये कसं घ्यायचं ना, ही सिस्टम पुरी लावली गेली. शेवटच्या क्षणाला पडून सांगतो, शेवटच्या क्षणाला जमलं
तर समाज विरोधात जाईल माझ्या, नाही जमलं तर देऊ आरक्षण मराठ्याला, ही डाव द्या नियती मराठ्याच्या बाजूनं. मला मेळ लागला बावनकुळेने हे प्रमाणपत्र रद्द करायला, नोंदी रद्द करायला पत्र दिलं. मग मी काय लय सोयीचा नाही, अधिकाऱ्याला म्हणलं भाऊ पत्र कोणचं आहे, त्याला भेऊ सरकारच, मग भेऊ मी लय शहाणा नाही. असं त्याचा सापडलं ते, आणि बावनकुळेचं पत्र बावनकुळेच्याच ऑफिस मधून हाताला लागलं. बघ म्हणा बावनकुळे मी बी किती पुढचा आहे. तो केलं परळीच्या लाभार्थी टोळीसाठी हे काम. आम्हाला मराठ्यांना माहितच नव्हतं ते तू त्या लाभार्थी टोळीला जॉईन आहे म्हणून. आज ह्या तुळजापूरच्या नगरीतून फडणवीसांना सुद्धा माहित होईल की हो परळीच्या लाभार्थी नाशक्या नालायक टोळीला जॉईन झालेला आहे. फडणवीसांना सुद्धा आज माहित होईल. हे त्यांनी टोळीसाठी त्यांनी काम केलं. पत्र आलं माझ्या हातात, मी दिलं मीडियाच्या बांधवाला सांगून. बावनकुळेने पत्र देऊन नोंदी रद्द केल्या आणि मराठे खरबडून झालेला आहे, झाकच गेली मराठी. कारण ही नवीन माणसावरती आरोप म्हणले असते. बर मी खोटं बोलत नाही, मला आरोप करायचा असता तुम्ही धन्यावर केला का, भुजबळवर, त्यांनी काही केलंच नाही, बळच काय नाव घेऊ. ज्यांनी केलं त्याच. बावनकुळेचं पत्र मराठ्यांनी बघितलं, तुम्ही बघितलं सगळ्यांनी, नसल बघितलं तर पुन्हा बघून घ्या, वाचून घ्या. मग मी काय चुकीचं बोलतो. भाजप मधल्या एकाही मराठ्याच्या पोराचं पोरीचं या कुणबी प्रमाणपत्रामुळे कल्याण होणार नाही का? शिवसेनेच्या एकाही पोराचं पोरीचं कल्याण होणार नाही का? मग यांना कळत नाही का आपले प्रमाणपत्र रद्द का करायला बावनकुळ्या? बावनकुळ्या रद्द करतो कशामुळे? इतके मेलेल्या रक्ताच्या मराठी झालेत का प्रश्न विचारू शकत नाही? तुम्ही प्रश्न विचारायची तयारी नाही ठेवली तर काही दिवसांना असा काळ येईल की तुमच्या प्रॉपर्टी सुद्धा हे लोक हडप करतील. लक्षात ठेवा, इतकी हुंडगिरी वाढवली यांची. जागच्या जागर लोक दाबायचे शिकाय पुढच्या काळात. त्याला वाढवून देऊ नका. अन्याय करून जर तुम्ही सहन करणार असलात तर तुमचे मुडदे पडलेले माहीत होणार नाहीत. ते एकाला गोड बोलते तर दुसऱ्याचा कार्यक्रम करते, तर दुसऱ्याला गोड बोलते तर याचा करते. ही यांची सिस्टम आहे. फसताल, सगळेच फसताल या षडयंत्रात. लक्षात ठेवा, माझं काय जाणार नाहीये. मी समाजासाठी आयुष्य दिलंय, समाजासाठी जिवंत आहे तोपर्यंत लढणार आहे. ह्या षडयंत्रात जर फसलात तर बाहेर येता पुन्हा. आत्ताच जागे व्हा. बावनकुळ्याचा आणि आपला काही संबंध नसताना सुद्धा त्यांनी मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करण्याचं काम सुरू केलंय. यांना वेळेत रोखावं लागल. आता मराठ्यांना कळालंय. ज्या ओबीसीच्या काही नेत्यांना काही म्हणतोय मी, मराठी चांगलं म्हणते करते की आतून साथ देते एकमेकाला. लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या मराठ्याला, आपण नुसत्या भोळ्यापणात जगायला लागलो आणि भोळ्यापणात आपण संपून जातो. हे खूप पुढे गेले आपल्यापेक्षा. आपलंच खाऊन आपल्याच मतावर निवडून आले आणि आपण निवडून दिले. मंत्रिपदाचा अधिकार आला तर त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर आपल्याच विरोधात सुरू केला. ओ अरे नेती उघड्या डोळ्याने कसं बघणार? त्या शिरसाटला काय नाही केलं राव मराठ्यांच्या पोरांनी. त्याने बाबा आणला शिरसाटने, ती टिकला लावलेला बाबा गुडुंग 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 वाजत त्यो. ते बाबा मलाच बोललो, प्रचाराला आला त्याच्या आणि बोललो मला. जेच मराठीचे पोर उठले ते सभा होती, सभाच उठली. उठून आले नुसते पुढच्याच राहिला. काय करते तिथं कुणाला भाषण करते. शिरसाट उठला नंतर तिवर बसला. बाबा आणल्या म्हणले बोकंडे बसायला, ती माझ्या जोरावर बसला म्हणे. म्हणलं काय झालं? मी ऐकलं की नव्हतं बरं का, मी खरं सांगायलो. या पवित्र भूमीत तुळजाईच्या खोटं बोलू नये.
मला माहितच नव्हतं काय झालं. मला टीव्ही बघायला टाइम नाही, मोबाईल बघायला टाइम नाही. ते म्हणला ते तुमच्यावर बोलला. म्हणलं काय म्हणला? म्हणलं असं असं म्हणला. आणि मग ते सुरू केला बाबा. भोंगळा करूच तर बाबा ठेप्याला आणला. मला आधी माहित नव्हतं, शिरसाटने सांगितलं. म्हणलं बाबा तुला काय दोष आहे त्याच्यात? मराठ्यांच्या पोरांनी 2 रात्रंदिवस त्याचं काम केलं. चांगला आहे म्हणूनच केला असेल ना संभाजीनगरच्या पोरांनी. बघा असा उतला तो. इतकी गद्दारी केली त्यांनी ते प्रमाणपत्र रद्द करायला ते सुद्धा पोटाने करू लागला. मराठ्यात काय संभ्रम केला असता? नोंदीच ठिकाणात काय की बुवा, काय संभ्रम झाला असता तुमचा सगळ्यात? नोंदीच टिकत नाहीत करणार नाही घेऊ. मग का नव्हता नाही काय की घेण्यात देण्याचं टेन्शन वाटलं असतं नाही तुम्हाला? तर समाजाला काय झालं, आपलं खरं असून सुद्धा रद्द केलं मंत्र्यांनी. आता मंत्री रद्द करा म्हणल्यावर अधिकाऱ्याचं काय चालतंय? अधिकारी नाही म्हणतो त्या इड्यान बिड्या अधिकाऱ्याच्या मागे लागा. जेलात जाण्यापेक्षा आपले प्रमाणपत्र रद्द केले. म्हणजे आपणच केलेला मंत्री, आपणच मत दिले त्या बावनकुळ्याला. कारण तिकडे सुद्धा कुटुंबी मराठी लय मतदान करते त्यांना. आता कळत त्यांना 29 ला बावनकुळ्यामुळे भाजपची किती हाल झाले. हे खोटं सांगायचं नाही तुम्हाला, त्याचं रिअल पत्र आहे. काय करणार कोण सत्ता असल्यावर? तुम्ही जर कोणी मंत्री झाला आणि तुम्ही जर म्हणला हे आम काम करतो, त्याला गपचीप ऐकायला लागणार अधिकाऱ्याला. मराठ्यांचा बळी द्यायचं काम आपण दिलेल्या सत्तेने सुरू केलं. आता मात्र आपल्याला खूप जागा होत आहे. धाराशिव